सिद्धराम साखरे यांच्या स्मरणार्थ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमानं महिला महाराष्ट्र केसरी तसंच वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। कैलासवासी सिद्धराम साखरे यांच्या स्मरणार्थ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमाने महिला महाराष्ट्र केसरी तसंच वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2026चं आयोजन करण्यात आलं आहे। तसंच खुल्या पुरुष गटातील कुस्ती स्पर्धांचाही समावेश करण्यात आला असून राज्यभरातील नामांकित महिला आणि पुरुष पैलवानांचा सहभाग राहणार आहे, अशी माहिती निर्धरा केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती अळ्ळीमोरे साखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। ही स्पर्धा 28 आणि 29 मार्च रोजी सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला होम मैदान परिसरात रंगणार आहे। स्पर्धेचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार असून सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। तसंच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, उपाध्यक्ष तथा मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान अवताडे, आमदार दिलीप सोपल, आमदार नारायण पाटील, आमदार उत्तम जानकर तसंच महापौर विनायक कोंड्याल उपस्थित राहणार आहेत। स्पर्धेतील महिला महाराष्ट्र केसरी विजेत्याला किया सोनेट कार तर उपविजेत्याला रॉयल एनफील्ड बाईक देण्यात येणार आहे। याशिवाय विविध वजन गटांमध्ये रोख पारितोषिकं जाहीर करण्यात आली असून प्रथम ते चतुर्थ क्रमांकापर्यंत बक्षिसं देण्यात येणार आहेत। तर महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा शनिवारी आणि रविवारी 28 आणि 29 तारखेला हरिभाई देवकरण शाळेमध्ये होणार आहे। संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। सकाळी मुलींचं वजन होईल, त्यांचं मेडिकल त्यांचं सगळं नियोजन त्याच पद्धतीने मुलींचं राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांची जेवणाची खाण्याची अशा पद्धतीने फाउंडेशनने सर्व गोष्टींच्या मुलींच्या नियोजनाची व्यवस्था आणि तसेच विजेत्या महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणाऱ्या मुलीला आम्ही पहिल्या विजेत्या पैलवानाला आम्ही सोनेट कार आणि दुसऱ्या उपविजेत्याला बुलेट म्हणून आम्ही ठेवलेली आहे। तसेच चांदीची गदा पण आहे आणि इतर वजन गटातील मुलींना 51,000 प्रथम क्रमांकाला, द्वितीय क्रमांकाला 25,000 आणि तृतीय क्रमांकाला 15,000 आणि चतुर्थ नाही आहे, पुन्हा एकदा तृतीय क्रमांकालाच 15,000चं मानधन आम्ही देत आहे। 28 व 29 मार्च रोजी सोलापूर येथे भव्य महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी 10 वजन गटामध्ये ह्या स्पर्धा होत आहेत। तसेच ओपन पुरुष 30 किलोपासून ते 125 किलोपर्यंत 13 गटामध्ये पुरुषाच्या ओपन स्पर्धा होत आहेत। या दोन्ही स्पर्धा ह्या हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये 3 मॅचचे सुसज्ज नियोजन केलेलं आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आहेत तिथे उपस्थित राहणार आहेत। महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूस चांदीची गदा, सेनेट कार प्रथम क्रमांकास, द्वितीय क्रमांकास बुलेट व प्रत्येक गटातील विजेत्यास 51,000 रुपये, 25,000 रुपये व तृतीय क्रमांकास 15,000 रुपये असे पारितोषिक राहील। या पत्रकार परिषदेला केदारलिंग विभूते, सोमनाथ पटणे, सत्येन जाधव, पैलवान भरत मेकाले, मनोज घोडके, लक्ष्मण सरवदे आदी उपस्थित होते।